आजकाल ना बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल असते, पण मनातून ते खूप थकलेले असतात. लोकांमध्ये राहून पण त्यांना एकटेपणा फील होतो. त्यांच्या फोनमध्ये कॉन्टॅक्ट तर भरपूर असतात. सोशल मीडियावर पण लाईक्स वगैरे भरपूर असतात. स्टोरीजवर पण खूप साऱ्या लोकांचे रिप्लाय येतात. पण तरी पण रात्री शांत बसलं की मन कुठेतरी एम्प्टी वाटतं. असं तुम्हाला पण कधीतरी वाटतं का, की सगळं ठीक आहे, पण तरीही मन पूर्णपणे हॅपी नाही आहे? आणि मग आपण रिझन शोधत बसतो. कधी कधी वाटतं लोक बदलले, कधी वाटतं आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण ऑनेस्टली प्रॉब्लेम नेहमी लोकांमध्ये नसतो. कधी कधी आपणच स्वतःपासून दूर गेलेलो असतो. आपण सगळे इतके यूज टू झालोय ना कोणाच्या तरी कंपनीला, की आता स्वतःसोबत वेळ घालवणं म्हणजे आपल्याला ऑकवर्ड वाटतं. म्हणजे सतत आपल्याला कोणाची तरी संगत हवी असते. मूव्ही बघायला जायचं असेल तर कोणीतरी कंपनी पाहिजे, कॅफेला जायचं असेल किंवा इतर काही काम असेल तरी सोबत एखादी फ्रेंड पाहिजे असते. शॉपिंग करायचं असेल तरीही सोबत कोणीतरी पाहिजे, एकटं शॉपिंगला जाणार नाही. जर का कोणी अवेलेबल नसेल ना तर आपल्याला वाटतं लाईफ बोरिंग आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण खरंच स्वतःची कंपनी एन्जॉय करतो का? की आपण फक्त लोकांच्या प्रेझेन्समुळे डिस्ट्रॅक्ट होतो? कारण खरंच आपल्याला लोनलीनेसची नाही तर सायलेन्सची भीती वाटते. एकटं बसलो की थॉट्स येतात, ओव्हर थिंकिंग सुरू होते. आपण स्वतःलाच इग्नोर केलेल्या गोष्टीसुद्धा आठवतात. म्हणून आपण सतत बिझी राहण्याचा प्रयत्न करतो. कोणाशी तरी चॅटिंग करणं, रील्स पाहणं, लोकांशी गप्पा मारणं, जिथे गडबड गोंधळ असेल अशा ठिकाणी राहणं, फक्त स्वतःच्या थॉट्सपासून दूर पळण्यासाठी. पण खरंच ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत कम्फर्टेबल व्हायला शिकाल ना, त्या दिवशी आयुष्यातला अर्धा स्ट्रेस कमी होतो. कारण मग तुम्हाला कोणाच्या तरी अटेन्शनवर डिपेंड राहावं नाही लागत. कोणीतरी तुम्हाला रिप्लाय नाही केला तर आपला मूड खराब होत नाही, किंवा कोणी आपल्याला लक्ष नाही दिलं, इग्नोर केलं तरी पण आपला कॉन्फिडन्स डाऊन होत नाही. आजकाल लोकांकडून एक्सपेक्टेशन खूप वाढले. आपल्याला वाटतं कोणी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला वेळ द्यावा, आपल्याला स्पेशल फील करून द्यावं. पण खरं काय माहिती आहे का, प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या स्ट्रगलमध्ये बिझी आहे. कोणी मेंटली थकलेलं आहे, कोणी फायनान्शियली स्ट्रेस्ड आहे, कोणी रिलेशनशिप प्रॉब्लेम्समध्ये आहे. म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला पाहिजे तसं प्रेम किंवा अटेन्शन मिळेलच असं नाही आहे. आणि ते कम्प्लिटली ओके. कारण की लाईफचा पर्पज ना फक्त लोकांकडून काहीतरी मिळवणं किंवा लोकांना पकडून ठेवणं एवढाच नाही आहे, तर स्वतःसोबत स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्ड करणे. मला वाटतं ना की आपण स्वतःला वेळ द्यायला विसरलो आहे. आपल्याला स्वतःबद्दल काय आवडतं, काय करायला आवडतं, कशामुळे मन आपलं शांत होतं, हेच आपल्याला माहीत नसतं. म्हणून जर का आज तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कोणाला लोनली वाटत असेल तर लगेच स्वतःला वीक समजू नका. कदाचित लाईफ तुम्हाला एक छोटासा सिग्नल देत असेल की थोडा वेळ स्वतःसोबत स्पेंड कर, स्वतःला समजून घे, स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिक. आजकाल प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या लाईफमध्ये बिझी आहे. कोणी करिअर बिल्ड करण्यात बिझी आहे, कोणी रिलेशनशिप सांभाळण्यात बिझी आहे, कोणी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये बिझी आहे, कोणी सायलेंटली त्याच्या स्वतःच्या प्रॉब्लेमसोबत फाईट करत आहे, कोणी हेल्थ प्रॉब्लेममध्ये आहे. ऑनेस्टली लाईफ हे इतकं फास्ट झालं आहे ना की लोकांकडे स्वतःसाठी वेळच उरलेला नाही. म्हणून कधी कधी आपण ज्यांना खूप क्लोज मानतो ना ते पण आपल्यासोबत लगेच रिप्लाय नाही करू शकत किंवा आपल्याला वेळ नाही देऊ शकत. आपल्याला पाहिजे तसं ते इमोशनली आपल्यासाठी अवेलेबल नाही राहू शकत. आणि ते नेहमी इंटेन्शनल नसतं, कोणीही जाणून बुजून नाही करत आहे या गोष्टी. आपण काय करतो, समोरचा पर्सन बिझी असेल तर लगेच ओव्हर थिंकिंग सुरू करतो. मी काही चुकून जास्त तर बोलली नसेल ना, किंवा मी काही जास्त बोलला नसेल ना, त्यांना आता माझी गरज नसेल राहिली का, मी इम्पॉर्टंट नाही आहे का, असे वाईट विचारसुद्धा आपण स्वतःबद्दल करायला लागतो. आणि मग हळूहळू आपण स्वतःलाच हर्ट करायला लागतो. पण रिॲलिटी अशी आहे ना की अडल्टहूडमध्ये ना सगळेच लोक मेंटली टायर्ड असतात. बाहेरून सगळे नॉर्मल दिसत असले तरी प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी आतून चालूच असतं. कोणी फ्युचरबद्दल स्ट्रेस्ड असतं, कोणी पैशांबद्दल स्ट्रेस्ड असतं, कोणी करिअरबद्दल, कोणी रिलेशनशिपबद्दल. म्हणून प्रत्येक वेळी लोक आपल्याला पाहिजे तसं अटेन्शन देतीलच असं नाही. आणि ऑनेस्टली ही गोष्ट जितक्या लवकर आपण ॲक्सेप्ट करतो ना तितकं आपलं मन हलकं व्हायला लागतं. कारण मग आपण लोकांकडून सतत एक्सपेक्टेशन ठेवणं कमी करतो. पूर्वी मला वाटायचं की जे लोक आपल्यावर प्रेम करतात ना ते नेहमी आपल्यासाठी अवेलेबल असतात.
पण मला आत्ताच समजतं आहे की कोणी आपल्यावर प्रेम करतं याचा अर्थ ते 24/7 इमोशनली आपल्याला अवेलेबल असतीलच असं नाही आहे. आणि खरं सांगायचं झालं तर कधीकधी ना लोक इंटेन्शनली दूर नाही जात. ते फक्त त्यांच्या लाईफमध्ये इतके एक्झॉस्ट झालेले असतात ना की त्यांना स्वतःलाच हँडल करणं कठीण झालेलं असतं. त्यामुळे ते आपली मदत कशी काय करू शकतात किंवा ते आपल्यासाठी अवेलेबल कसे काय असू शकतात. म्हणून आता मी एक गोष्ट शिकली आहे की लोकांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, पण स्वतःची मेंटल पीस पूर्णपणे दुसऱ्यांच्यावर डिपेंड नका ठेवू. कारण जर का तुमची हॅपीनेस फक्त लोकांच्या अटेन्शनवर डिपेंड असेल ना तर तुम्ही इमोशनली अनस्टेबल राहता. म्हणून स्वतःसोबत स्ट्रॉंग कनेक्शन बिल्ड करा, स्वतःसोबत वेळ स्पेंड करा, स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिका. कारण शेवटी लोक येतील जातील, बिझी होतील, पण आयुष्यभर तुमच्यासोबत कायम राहणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. आणि स्पेशली जर का तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल ना तर हा असा एकटा टाईम ना खूप इम्पॉर्टंट असतो. कारण सायलेन्समध्येच बेस्ट आयडियाज येतात. जेव्हा जवळपास आपल्या नॉईज कमी असतो, जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा आपण स्वतःला जास्त क्लिअरली समजू लागतो. आजकाल आपला माइंड ना सतत ओव्हरलोडेड असतो. फोन नोटिफिकेशन, सोशल मीडिया, लोकांचे ओपिनियन, कंपॅरिझन, कंटिन्युअस चॅटिंग, इतका सगळा नॉईज चालू असतो की आपले स्वतःचे थॉट्स ऐकायलासुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही. आणि क्रिएटिव्ह लोकांसाठी ना माइंड शांत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण क्रिएटिव्हिटी ना फोर्स करून नाही येत, ती नॅचरली फ्लो होते. पण त्याच्यासाठी माइंडला थोडीशी शांतता हवी असते. तुम्ही नोटीस करा, बऱ्याच वेळा ना आपल्या माइंडमध्ये बेस्ट आयडियाज कधी येतात माहिती आहे? जेव्हा आपण शॉवर घेत असतो किंवा वॉक करत असेल, एकटं बसलेलं असेल, कधीकधी ट्रॅव्हलिंग करताना, कधीकधी शांत वेळेत जेव्हा आपला ब्रेन एकदम रिलॅक्स्ड असतो ना त्यावेळी. कारण आपण सतत लोकांमध्ये जेव्हा असतो ना तेव्हा अननोईंगली आपण त्यांच्या एनर्जी, त्यांच्या ओपिनियन, त्यांच्या एक्सपेक्टेशनमध्ये हरवून जातो. त्यावेळी आपण काय करतो? कधी आपण स्वतःला कंपेअर करतो, कधी कोणाला तरी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो, तर कधीतरी एखाद्याचं अप्रुव्हल शोधत बसतो. आणि या सगळ्यामध्ये आपल्यातला रिअल सेल्फ कुठेतरी मागेच पडतो. पण जेव्हा आपल्याला अलोन टाईम असतो किंवा एकटं वाटत असतं तेव्हा आपण कोणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाही. तिथे फक्त आपण स्वतः एकटेच असतो आणि आपले विचार असतात. आपले विचार, आपले फिलिंग्स हे सगळं आपल्यासोबत असतं. आणि ऑनेस्टली ज्या लोकांना ना स्वतःसोबत शांत बसता येतं तेच लोक स्वतःला डीपली समजू शकतात. त्यांना काय आवडतं, काय नाही आवडत, त्यांच्या लाईफमध्ये खरंच काय त्यांना करायचं आहे हे त्यांना हळूहळू क्लिअर व्हायला लागतं. क्रिएटिव्ह फील्डमध्ये तर ऑब्झर्वेशन खूप मॅटर करतं. लोकांना ऑब्झर्व करणं, नेचर ऑब्झर्व करणं, छोट्या छोट्या मोमेंट्स फील करणं हे सगळं क्रिएटिव्हिटी वाढवतं. म्हणून कधीकधी एकटं कॅफेमध्ये बसणं, खिडकीतून बाहेर डोकावणं, म्युझिक ऐकणं, जर्नल लिहिणं किंवा फक्त शांत बसणं हे सगळं टाईम वेस्ट करणं नसतं. ते ॲक्च्युली तुमच्या माइंडला ना रिचार्ज करत असतं. पण आजकाल लोकांना सायलेन्स अनकम्फर्टेबल वाटायला लागलं आहे. 2 मिनटं शांत बसलं तरी लगेच हातात फोन घेतो आपण. कारण आपण स्वतःच्या थॉट्सपासूनच लांब पळत चाललो आहे. पण खरंच ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत कम्फर्टेबल व्हायला शिकाल ना त्या दिवशी तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची क्लॅरिटी सगळं बदलायला लागेल. कारण की बाहेरचा आवाज कमी झाला की आतला आवाज जास्त क्लिअरली ऐकायला येतो. आणि खरंच हल्ली ना ग्रोसरी शॉपिंग म्हणजे सुद्धा एक थेरपी वाटते. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा टॉईज, चॉकलेट, ड्रेसेस ह्या सगळ्याचं एक्साइटमेंट असायचं. आणि आता स्टोरेज बॉक्स, मग्स, कंटेनर, ग्रोसरीज बघून आनंद मिळतो. आणि फनी पार्ट म्हणजे पूर्वी मॉलमध्ये गेल्यावर क्लोथ सेक्शनमध्ये आपण जास्त असायचो आणि आता किचन सेक्शनमध्ये जास्त वेळ घालवतो. पण खरं सांगायचं झालं तर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप शांतता असते, खूप पीसफुल वाटतं. सुपर मार्केटमध्ये निवांत फिरणं, हातात लिस्ट घेऊन सामान बघणं, नवीन स्नॅक्स ट्राय करणं हे सगळं माइंडला ना कुठेतरी शांत करतं. कारण त्या वेळेत ना आपला फुल फोकस प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो. आपण कोणाचा स्ट्रेस घेत नाही, कोणाबद्दल ओव्हर थिंकिंग करत नाही किंवा सिम्पल छोट्या छोट्या डिसिजन्स असतात ते आपण स्वतःच्या मनाने घेत असतो. हा मग किती क्यूट आहे, हा कंटेनर किती यूजफुल आहे किंवा हा बाउल किती छान दिसतोय, घ्यायचा का, या सगळ्या थॉट्समध्ये आपण तेव्हा असतो.
आणि आपल्याला ना हळूहळू समजायला लागतं की हॅपीनेस नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नाही आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा हॅपीनेस असतो. कधी कधी फ्रेश ग्रोसरीजमध्ये आनंद असतो, कधी क्लीन बेडशीटमध्ये, कधी नवीन कॉफी मगमध्ये, कधी किचन ऑर्गनाईज करण्यासाठी आणलेल्या एखाद्या वस्तूमध्ये. म्हणून मला वाटतं की अडल्टिंग थोडंसं फनी आहे, कारण लहानपणी वाटायचं की मोठं झाल्यावर लाईफ किती छान एक्साइटिंग असेल ना. आणि आता असं वाटतं नवीन स्टोरेज बास्केट किंवा काहीही एखादी छोटीशी घरातली नवीन वस्तू बघितली तरी एक्साइटमेंट येतं. म्हणून जर का तुम्हाला कधी मेंटली लो वाटत असेल ना, तर फक्त घराबाहेर पडा, कॉफी घ्या, सुपरमार्केटमध्ये फिरून या, छोट्या छोट्या वस्तूंच्या स्वतःसाठी शॉपिंग करा. कधी कधी ना अशाच सिम्पल मोमेंट्समध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. मैत्रिणींनो, लोनलीनेस म्हणजे वीकनेस नाही आहे. काही लोक ना लोनलीनेसला वीकनेस समजू लागतात. लोक एकटे फील करायला लागतात आणि लगेच स्वतःमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजू लागतात. पण खरंच एकटं वाटणं म्हणजे तुम्ही वीक आहेत असं नाही आहे. कधी कधी ते छोटंसं सिग्नल असतं की आता थोडासा वेळ स्वतःसोबत स्पेंड करण्याची गरज आहे. कारण आपण इतके बिझी होतो ना लोकांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यामध्ये, की आपण स्वतःला इग्नोर करायला लागतो. आणि खरंच आपल्याला काय फील होतं आहे, आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला समजत नाही. आणि अचानक मग जेव्हा लाईफ शांत होतं, लोक थोडेसे दूर जातात, तेव्हा आपण एकटे पडतो. तेव्हा पहिल्यांदा आपण स्वतःला ऐकायला लागतो. हो, सुरुवातीला ते अनकम्फर्टेबल वाटू शकतं, कारण आपण स्वतःसोबत वेळ घालवण्याची किंवा आपल्याला स्वतःसोबत राहण्याची सवय नसते. पण खरंच ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत कम्फर्टेबल व्हायला शिकता ना, त्या दिवशी तुम्हाला कळतं की शांतता म्हणजे काय, पीसफुलनेस म्हणजे काय. लोक येतात जातात, काही राहतात, काही नाही राहत, आणि हेच लाईफ आहे. काही लोक आपल्या लाईफमध्ये खूप क्लोज येतात, आपल्याला वाटतं हे लोक कायम सोबत राहतील. पण जसा वेळ बदलतो तशा प्रायोरिटीज बदलतात, लोक बदलतात आणि हळूहळू काही लोक दूर निघून जातात. पूर्वी मला वाटायचं की कोणी दूर गेलं म्हणजे कदाचित माझ्यात काहीतरी कमी. पण आता समजलं की प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कायम टिकणं हेच महत्त्वाचं नसतं. काही लोक फक्त काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी आलेले असतात, काही लोक आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आलेले असतात, काही लोक आपल्याला सेल्फ रिस्पेक्ट शिकवतात. म्हणून आता जेव्हा लोक जातात तेव्हा मला स्वतःची व्हॅल्यू कमी नाही वाटत, कारण शेवटी जी व्यक्ती कायम तुमच्यासोबत राहणार आहे ती म्हणजे फक्त आपण स्वतः. म्हणून स्वतःसोबत रिलेशनशिप स्ट्रॉंग करा, स्वतःला समजायला लागा, स्वतःला वेळ द्या आणि जज करणं कमी करा. कॉफी प्यायला जा, एकटं वॉक करायला जा, स्वतःसाठी तयार व्हा. कारण जेव्हा तुम्हाला स्वतःची कंपनी आवडायला लागते ना, तेव्हा एकटेपणा हळूहळू एक शांततेमध्ये बदलायला लागतो, पीसफुलनेसमध्ये बदलायला लागतो. सेल्फ लव्ह म्हणजे फक्त स्वतःचे फोटोज काढणं एवढंच नाही आहे, तर सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला इमोशनली सपोर्ट करणे. मैत्रिणींनो, जर का तुम्हाला या व्हिडिओमधला एक जरी थॉट रिलेटेबल वाटला असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही स्वतःबद्दल शेवटचा क्वालिटी टाईम कधी स्पेंड केला होता. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.